नमस्कार. मी उमेश सीताराम राणे. मी आवासमध्ये राहतो. मिसेस माझ्या नमस्कार. आवासमध्ये आमचं राणे आमराई नावाने रिसॉर्ट चालवतो आम्ही दोघे जण. आमची आमराई मोठी आहे, तर मोठा जवळजवळ 6 एकराचा हा आमचा बाग आहे. या बागेत आमराई मुलांना आंब्यांची झाडं, केळीची झाडं आहेत, चिक्कू आहेत, पेरूची झाडं आहेत, काही केळीचं बन आहे. हे सगळ्या मुलांना आवडतं आणि बघण्यासारखं आहे, ओरिजिनल आहे सगळं. इथे फुलझाडं आणि असे ही कमी आहेत, म्हणजे फार कमी आहेत, पण जास्तीत जास्त फळझाडं आहेत. तर त्या निमित्ताने मुलांना इकडे आल्यानंतर एन्जॉय करतात. रिसॉर्टचं नाव पण आमराई ठेवलं. आणि प्लस आम्ही छोटे गाया आहेत, बैल आहेत बाजूला, हे पण मुलांना दाखवण्यासाठी बाजूला ठेवलेले आहेत. मोठी गाय आहे, बैल आहेत आणि नॅचरल सगळं, असं काय बनवलेलं नाही, नॅचरल सगळं बघायला मिळते. आणि पूल आहे, स्विमिंग पूल, लहान मुलांना पण आहे, मोठ्यांना पण आहे. मुंबईतून यायला फार जवळ आहे. आम्ही दादरवरून जर इथे यायचं झालं तर व्यवस्थित बस किंवा लॉन्च मिळाली तर इथे आपण बरोबर 2 तासाच्या आतमध्ये, 1.5 तासात आपण दादरवरून इथे पोहोचू शकतो. येताना लॉन्च लेट असेल किंबहुना बस नाही मिळाली, ट्रेनचा प्रवासात उशीर झाला तर जास्त वेळ जातो, पण 1.5 तासात अगदी आरामात. आणि ठाणा वगैरे साईडने यायचं झालं तर तुम्ही लॉन्चनी पण येऊ शकता आणि पनवेल मार्गे पण येऊ शकता. पनवेल मार्गे बस एसटी पकडून किंबहुना आपली गाडी असेल तर पनवेल टू पेण असं येऊ शकता, ठाण्यावरून यायचं झालं तरी. आणि प्लस तुम्ही इकडनं पण रोडवरून पण येऊ शकताय. चर्चगेट वरून डायरेक्ट यायचं. चर्चगेट येतं, याच्यावरून पण व्हीटी स्टेशन वरून पण येऊ शकताय. ठाण्यावरून येणार व्हीटी स्टेशन पकडलं, तिथून पण जवळ आहे. आणि इकडे आल्यानंतर तुम्हाला रिक्षा डायरेक्ट इथे 20 मिनिटात सोडते आवास आमराई रिसॉर्ट. राणे आमराई रिसॉर्ट बोललो आवास मध्ये काय परफेक्ट तुम्हाला अगदी लोकेशनला डायरेक्ट आणून सोडते. कुठली रिक्षा, पेट्रोल रिक्षा असो, नाही तर टमटम असो, नाही तर मॅजिक असो, हे सगळं तुम्हाला इथे अगदी जागेवर आणून सोडतात. आमच्या इथे प्रथम आल्यानंतर आम्ही सगळं रिसॉर्टचे इतर रूम वगैरे दाखवतो. त्यानंतर त्या स्विमिंग पूलची सुविधा आहे. आम्ही ते क्रिकेट जेवण 2 टाइम मिळतं आपल्याकडे. नुसतं राहायला पाहिजे, नुसतं पण राहायला देतो. इथे क्रिकेट खेळायला असं छोटस एक पॅसेज ठेवलेलं आहे. बॅडमिंटन खेळू शकताय. आणि पार्किंग साठी सुविधा फार मोठी आहे. म्हणजे तुम्ही 2 बस ऍट ए टाइम आल्या तरी पण आम्ही इथे बस पार्किंग आमच्या प्रॉपर्टीज हे करू शकतो, पार्किंग करू शकतो. आणि किंग साईजचे बेड वगैरे आहेत, त्याच्यामुळे 5-6 जण राहू शकतात रूम मध्ये पण. आणि जेवणाचे अगदी घरगुती जेवण, म्हणजे काय हॉटेल सारखं नाही, 30 ग्रेव्ही, म्हणजे सेम नाही असं. आणि ते चायनीज वगैरे काही गोष्टी नाही, आपल्या कोकणी पद्धतीचं जे फूड, घरचं फूड आहे ना, ते तुम्हाला सगळ्या प्रकारे चपाती भाकरी, प्रॉन्स रस्सा, सुरमई, पापलेट, इतर काय जर असेल चिकन, अगदी कोणी मटणाचं जर बोलले बाबा आम्हाला तुमच्या इकडलं कोकणातली पद्धती मटण बनवून पाहिजे, तर मग ते पण आम्ही हे करतो, देतो. त्याप्रमाणे आमचं सगळ्या गोष्टी असतात. त्या पहिले आमचं बोलणं वगैरे व्यवस्थित होतं. तुम्ही जर राणे आमराई रिसॉर्टला आलात तर तुम्हाला पहिला प्रश्न पडेल की इथून तुम्हाला काय काय बघायला मिळेल. तर त्याच्यासाठी आम्ही हा नकाशा लावलेला आहे. तर हे बघा, हे आता मंदिर आहे, नागेश्वर मंदिर. त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर अगदी 20-25 मिनिटं वॉकिंग डिस्टन्स आहे, आवाज बीच आहे. आणि नंतर हे सासवण्याला करमरकर म्युझियम आहे, ते स्टॅच्यू वगैरे असे दगडाचे आहेत बनवलेले. आणि नंतर मांडवा बीच आहे, रामेश्वर टेम्पल आहे. त्याच्यानंतर हे कनकेश्वर आहे, हे पण मस्त अगदी स्थळ आहे, पण उंच चढायला लागतो, खूप उंच आहे, पण एकदम बघण्यासारखं आहे. ते पायऱ्या अशा दगडी केलेल्या आहेत, एकदम छान आहे. त्याच्यानंतर किम बीच आहे, तिथे वॉटर स्पोर्ट्स वगैरे आहेत. हा वर्सोली बीच आहे, अलिबाग बीच आहे. त्याच्यानंतर बिर्ला टेम्पल, हे पण छान आहे एकदम. आणि हे रेवदंडा बीच आहे, हे नागाव बीच. आणि हे कुलाबा फोर्ट, हा पण छान आहे बघण्यासारखा. हे काशीद बीच आहे.
आणि काशीद बीच पण छान आहे, खूप क्राऊड असतो. पण बीचवर जायचं तर त्यांच्याबद्दल मी वाईट नाही सांगत, पण कोणाला जायचं असेल तर समुद्रात उतरायचं असेल तर आवाज बीचलाच उतरा, कारण तिथे ना खूप लोक अगदी घोडक्याने जातात असे ग्रुप त्याच्यामध्ये. कारण काय समुद्र तो खोल आहे, त्याच्यामुळे लक्षात येत नाही पर्यटकांच्या. आम्ही सांगतो की तिथे पाण्यात उतरूच नका, त्याच्यापेक्षा मग किम बीचला किंवा आवासला छान आहे. आणि हे सिद्धिविनायक टेम्पल आहे, त्याच्यानंतर हे मुरुड बीच आहे, मुरुड जंजिरा फोर्ट आहे. त्याच्यामुळे अशी बरेच काय काय ठिकाणं आहेत आवासमध्ये, अलिबाग तालुक्यामध्ये छान छान. हा, तर तुम्हाला यायचं असेल तर नक्की भेट द्या, तुम्हाला एवढे ठिकाणी जाता येईल मी सांगितल्याप्रमाणे.